सखी मंथनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मी तुमची नवी सखी. सखी मंथनमध्ये आपण खूप सारे वेगवेगळे पैलू आपण बघणार आहोत. आजचा पैलू सगळ्यात विशेष आहे, कारण की आज आपण स्त्री संतांविषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला असं वाटतं की भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे मंदिरात जाणं असेल किंवा 2-4 श्लोक बोलणं असेल, तर ती खरी भक्ती नाही. माझ्या मते खरी भक्ती समाजात राहून समाजाचे काही पैलू समजून घेऊन आणि समाजाला तेवढंच ज्ञान देणं, हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रुपाली शिंदे. नमस्कार. नमस्कार. त्या स्त्री संशोधक आहेत. त्यांना मराठी साहित्याची सखोल माहिती आहे. मराठी संत, महिला संत स्पेसिफिकली ह्यांचा त्यांचा एकदम सखोल अभ्यास आहे. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात, पुढे जाऊयात. मॅडम, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे, की जी महाराष्ट्राला स्त्री संत वारसा मिळालेला आहे, त्याने आजच्या काळातल्या स्त्रियांमध्ये काय सबळता आणलेली आहे किंवा काय परिणाम आलेला आहे त्यामुळे? एक या जरी फक्त संत म्हणजे या विठ्ठल भक्ती करत होत्या किंवा सांप्रदायिक भक्ती करत होत्या, पण त्याचबरोबर त्या समाजाशी बोलत होत्या आणि त्यांचं कार्य कुठल्या अर्थाने महत्त्वाचं आहे, आजही महत्त्वाचं आहे. ते असं की बहिणाबाई शिवरकरांचंच खूप छान एक अभंग आहे. वेद हाका देती पुराणे गर्जती, स्त्रियेचे संगती हित नव्हे. म्हणजे वेद प्रामाण्य मानणाऱ्या परंपरेने स्त्री ही काय आहे? स्त्री हे मोहाचा आगर आहे आणि स्त्री शरीरात परमार्थ साधनं शक्य नाही आणि स्त्री शरीर असल्यामुळे मुक्तीचा अनुभव सुद्धा स्त्रीला घेता येणार नाही. त्यामुळं मोक्ष, मुक्ती, परमार्थ ज्ञान हे स्त्रियेचे शरीर पराधीन देह, हे स्त्रियेचं शरीर हीच तिची नियती आहे आणि म्हणून तिनं परमार्थ ज्ञानाचा अधिकार तिला नाही. कारण ती काय करते, तर ती मोहवश करते पुरुषाला, म्हणून ती अध्यात्म मार्गात येता कामा नये. याशिवाय स्त्रीचा जो मासिक स्त्राव आहे, त्यामुळं तिचं स्त्रीदेह हा अपवित्र मानला जातो. त्याचबरोबर स्त्री अपत्य जन्माला घालते आणि म्हणून आपण ते सोयर आणि सूतक म्हणतो. मृत्यू झाल्यानंतरचा एक ठराविक दिवस आहे, त्याला आपण सूतक म्हणतो आणि जन्माला आल्यानंतर जो काळ आहे, काही दिवस आहेत, त्याला सोयर म्हणतात. तर हा जो स्त्री शरीर आहे हे अमंगल आहे, अपवित्र आहे, मोहवश आहे आणि म्हणून स्त्री देहात तिनं धारण केलेला आहे, तिचा जन्म झालेला आहे स्त्री म्हणून तिला ज्ञानाचाच अधिकार नाही. तिनं संस्कृत भाषा शिकायची नाही. मग ती कुठल्याही जातीची, धर्माची स्त्री असो, तिला संस्कृत भाषा जाणून घेण्याचा अधिकार नाही, तिला वेद उपनिषद वाचनाचा अधिकार नाही आणि ती या ज्ञानाच्या वाटेवर येऊ शकत नाही, कारण तिचं शरीर हीच तिची नियती आहे. हा जो वेदप्रामाण्य मानणाऱ्या परंपरेनं घातलेला एक दंड काय म्हणूयात, किंवा हे जे हा खूप मोठा अडथळा आहे, हा अडथळा ओलांडून स्त्रियांना भक्तिज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींना आणि सबंध वारकरी परंपरेतल्या संतांना सातत्याने प्रयत्न करावे लागलेले आहेत आणि मग स्त्रिया या परमार्थ ज्ञान व्यवहारामध्ये आल्या आणि परमार्थ ज्ञान जाणून घ्यायचा प्रयत्न करायला लागले. म्हणजे एका अर्थानं असं म्हणता येईल की जसं आधुनिक काळामध्ये, आता तो काळ आहे हा मध्ययुगातला काळ आहे, त्यामुळे तो ज्ञान व्यवहार आहे हा धर्म अध्यात्म केंद्रित ज्ञान व्यवहार आहे. त्यामुळे स्त्री शिक्षणासाठी जसा आधुनिक काळात महात्मा फुल्यांना संघर्ष करावा लागला, समाज व्यवस्थेविरुद्ध झगडावं लागलं, सावित्रीबाईंना सुद्धा शेणाचे गोळे झेलावे लागले, तसंच मध्ययुगातही स्त्रीजन्म म्हणूनही जे काही स्त्रियांच्या वाट्याला आलेलं स्त्रीत्वाचं संचित आहे, ते ओलांडताना स्त्रीला सर्व काळात तो स्त्री म्हणजे तिचं शरीर या एका पुरुष सत्ताप्रधान जो दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाच्या विरुद्ध स्त्रीला सातत्याने संघर्ष करावा लागतो. तो आजही करावाच लागतोय आणि त्यामुळे हा जो संघर्ष करत असताना
या पहिल्या टप्प्यावर हा संघर्ष कशासाठी केला? कोणतं स्वातंत्र्य त्यांना हवं होतं? स्वातंत्र्य घेतल्यानंतर त्यांना त्यातून निर्माण काय करायचं होतं? या ज्या स्त्री स्वातंत्र्याच्या पाऊलखुणाचा वेध घेणं आहे, जसं मागे परतून पाहणं आहे, अवलोकन करणं आहे. या दृष्टीने मला असं वाटतं की आजच्या स्त्री स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या स्त्रीवादी चळवळ असेल किंवा मी स्वतंत्र आहे असं म्हणणारी स्त्री असेल, तिनं आपली स्त्री स्वातंत्र्याची परंपरा काय आहे आणि तिच्यातून त्या स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे हे मागे वळून पाहिलं पाहिजे. यासाठी हा स्त्री संतांचा वाटचालीचा प्रवास जो आहे तो मला महत्वाचा वाटतो. बरोबर. आपण साधारणतः बघतो की सगळं साहित्य खूप इझिली अवेलेबल आहे है ना, गुगल असेल, विकिपीडिया असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर. पण ज्या प्रकारे बाकीचे सगळे साहित्य इझिली अवेलेबल आहेत, त्या प्रकारे महाराष्ट्रातल्या, स्पेसिफिकली महाराष्ट्रातल्या मराठी संत महिला ज्या आहेत आपल्या, त्यांचे साहित्य एवढे इझिली अवेलेबल का नाही आहेत? एक लक्षात घेतलं पाहिजे की हा सगळा ज्ञानव्यवहार आहे, हा पुरुष प्रधान आहे, पुरुष केंद्रितच आहे, आजही आहे. तो स्त्री केंद्रित ज्ञानव्यवहार अजून जगभरातच निर्माण झालेला नाही. तो महाराष्ट्रात नसणं, मराठीत नसणं हा त्या जगाचाच एक भाग आहे. त्यामुळं ही ज्ञानव्यवस्था हीच मुळात म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीचाच एक भाग आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे त्या ज्ञानव्यवहाराची चर्चा ही सुद्धा पुरुष केंद्रित आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांचं, तुकोबांचं, एकनाथ महाराजांचं किंवा अगदी महानुभाव संप्रदायातले चक्रधर स्वामी असतील, यांनी स्त्रिया ज्ञान व्यवहारात येण्यासाठी जे काही जी काही ज्ञानव्यवहाराची चौकट लवचिक केली, याच्याबद्दल खूप कमी प्रमाणात बोललं जातं, कारण हा पुरुषप्रधान दृष्टिकोन आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या स्त्री संतांकडे जसं स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक दिलं जातं, त्या पद्धतीनं बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे. आणि म्हणून या काही फार थोर तत्वज्ञान देणाऱ्या वगैरे नवी वाट निर्माण करणाऱ्या नव्हत्या, या पण आपल्या भक्ती करत होत्या. ह्या उपांग म्हणून बघितल्या पाहिजे. याचा हा जो दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोनामुळे या स्त्रिया महत्वाचं काहीतरी म्हणतायत. हा स्त्री पुरुष संवाद त्यांच्या गुरुशी झाला असेल किंवा संप्रदायाच्या संस्थापकांशी झाला असेल, वादविवाद झाला असेल, याच्याकडे आपण फार महत्व दिलं गेलं नाहीये. कारण आपल्याला काय सवय आहे की तो तत्वज्ञान मांडणारा जो सत्पुरुष असेल किंवा तो जो संस्थापक असेल, त्या संप्रदायाची, संस्थापकाची चर्चा करणे. पण या संस्थापकाने निर्माण केलेला किंवा रचलेला जो काही संप्रदाय आहे, याच्यात स्त्रिया आल्या आणि त्याच्यात कोणता नवी भर पडली की स्त्री ही जगाचा अर्धा हिस्सा आहे, अर्धा भाग जग स्त्रीने व्यापलेला आहे, हे आजही आपण महत्वाचं मानत नाही. त्याचाच परिणाम म्हणजे स्त्री संतांच्या लेखनाकडे कमालीचं दुर्लक्ष झालेलं आहे. अलीकडच्या काळात काही प्रमाणात त्याची चर्चा होतीये, पण तरीही ते प्रमाण कमीच आहे. आणि त्यातही पुन्हा या स्त्रियांनी पुरुष सत्तेशी संघर्ष केलेला आहे. बरोबर आहे. तर तो आपण बघत नाही. कारण मग आपण म्हणतो की त्या संत आहेत, बंडखोर वगैरे विशेषण त्यांच्यासाठी वापरू नका, संघर्ष असं म्हणू नका, कारण त्या संत आहेत. एका अर्थाने समाज वास्तवाकडे आपल्याला बघायचं नसतं. आणि पुरुष सत्तेचा हे जे सत्ता कारण आहे ज्ञानव्यवहारातलं, हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघायचं नसतं. तशी ती सत्ता केंद्रित म्हणून काही एक रचना आहे आणि सत्तेचं विखंडित करणं आहे आणि सत्तेत समानता आणण्याचा प्रयत्न आहे, याही प्रयत्नाकडे आपल्याला पाहायचं नसतं. त्यामुळे त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे या स्त्रियांनी रचलेल्या साहित्याकडं आपण खूप, आणि आपल्याला त्याचं महत्त्वच कळलेलं नाही अजूनही. आपण त्याच्याकडे एकतर उत्तम काव्य म्हणून बघतो, त्याचा आनंद घेणं म्हणतो, किंवा जनाबाईंचं एवढं जे संघर्ष आहे किंवा उत्कट अशी भक्ती आहे, अत्यंत पॅशनेट असं त्या विठ्ठल भक्त आहे, पण आपण त्यांचं वर्णन करताना खूप शब्दबंबाळ वर्णन करतो, जाईची वेल वगैरे असं म्हणून त्यांच्या कार्याचं आपण योग्य
त्याचा आपण नाही विचार करत. म्हणजे कुठल्याही समाजाची प्रगती किती झाली हे मोजायचं असेल तर त्या समाजातल्या स्त्रीचं स्थान आणि त्या स्त्रिया काय करतात हा एक मापदंड आहे. हा जर मापदंड आपण 13व्या शतकात घेऊन बघितलं तर आपल्याला असं दिसेल की आजच्यापेक्षा 13व्या शतकातला मध्ययुगातले स्त्री आणि पुरुष हे अधिक समतावादी होते. आज तो नाहीये. आज आपण स्त्रीकडे स्पर्धक म्हणून बघतो किंवा ॲसेट म्हणून बघतो. हे 2 दृष्टिकोन आपल्याला दिसतात. किंवा पुन्हा एकदा स्त्री हे मोहाचा एक आकर्षणाचा भाग म्हणून पाहिलं जातं आजच्या उत्पादन व्यवस्थेमध्ये. हा तो त्याचाच एक भाग आहे असं मला वाटतं. ज्या प्रकारे आपण आता बोललोय पुरुष प्रधान संस्कृती किंवा स्त्री प्रधान संस्कृती, तर आधीच्या काळापासून खूप आपण जेव्हा देवांची नावं घेतो प्रख्यात है ना, की सियाराम असेल की राधाकृष्ण असेल किंवा आपले उमा महेश असेल है ना, आपण स्त्रीला तेवढं प्राधान्य दिलेलं की त्यांचं नाव आपण आपल्या नावाच्या समोर लावलेलं है ना, किंवा वारकरी संप्रदायामध्ये पण अशा विविध प्रकारे खूपच सुंदर प्रकारे नावं घेतलेली आहेत. पण ही व्यवस्था मध्ये कुठे गेली किंवा ही ढासळली कुठे, की आताच्या काळात की महिलेनी नवऱ्याचं नाव लावायला पाहिजे किंवा महिलेनी महिलेची ओळख आता आजकाल तिच्या पतीच्या नावाने होते किंवा तिच्या वडिलांच्या नावाने होते. तर ही जी व्यवस्था, ही नाव घेण्याची व्यवस्था म्हणता येईल कदाचित आपल्याला, ही कुठे ढासळण्यात आली? नाही, आता आपल्याला जर आपण मागे गेलो म्हणजे आपण ज्या वारकरी संत स्त्रियांच्या बद्दल बोलतोय तर यांची नाममुद्रा काय? नाममुद्रा म्हणजे माझं रेकग्निशन कसं झालं पाहिजे, माझी सेल्फ आयडेंटिटी, माझी स्वतःची ओळख मी कशी करून देते. हा, तर मग ती आहे ती काय आहे तर त्यांनी नामयाची दासी जनी किंवा मी चोख्याची महारी, हो की नाही, हा हे जे त्यांचे गुरु आहेत यांच्या बरोबर तिने स्वतःला जोडून घेतलंय. आणि एका अर्थाने गुरु आणि शिष्य यांचं समान पातळीवरचा तो नामोल्लेख आहे की मी नामदेवांची दासी जनी आहे. दासी जनी म्हणून मी धाकटी नाहीये. नामदेव हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांची शिष्य आहे, मी त्यांची भक्त आहे. हा जो इथं असमानता नाहीये, हे समान पातळीवरचं रेकग्निशन आहे. माझी सेल्फ आयडेंटिटी, माझी इतरांना मी माझी स्वतःची ओळख करून कशी देते. तर आत्ता आपल्याला असं दिसेल की आपण सगळे फॉर्म भरतो, ते फॉर्म भरताना आपण असं म्हणतो की आईचंही नाव असलं पाहिजे आणि वडिलांचंही नाव असलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो, हो की नाही. कारण ही जी पुरुषप्रधान की वडिलांचं नाव, बरोबर, मग ही पुरुष सत्ता जिथे जिथे तिचे काय म्हणूयात, स्त्री कुणाच्या मालकीची, नवरा हा तिथे येतो. आणि ती पुरुष सत्ता जिथे जिथे तिचा प्रभाव वाढत गेला ती अधिक घट्ट होत गेली. आणि तिच्यावर सत्ता कोणाची, मग ती कोणाची तरी मुलगी. मग ते जे आहे ना, पती तिचं संरक्षण करतो तरुण असताना, हे सगळं सांगितलं जातं की नाही. त्यामुळे हा सगळं नाव सांगणं जे आहे ते मुळामध्ये मी म्हणजे तो मालकी हक्क सांगण्याचा एक भाग आहे आणि ती पुरुषप्रधान व्यवस्थेचाच भाग आहे. म्हणजे आजही तो मातृत्वाचा अधिकार स्त्रीला नाहीये. ती जरी जन्म देत असली तरी मातृत्व हे स्त्रीप्रधान नाहीच आहे. मातृत्व हे पुन्हा पुरुषप्रधानच आपण केलेलं आहे पुरुष सत्तेने. त्यामुळे हा सगळा भाग असं. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही बोलात की मातृत्व आपण पुरुष प्रधान कुठेतरी केलेलं आहे, तर जेव्हा आपण विठोबाला विठू माऊली म्हणतो किंवा तुकारामांना माऊली म्हणतो किंवा ज्ञानोबा माऊली म्हणतो, तर आपला संदर्भ तिकडे येतो का? एकतर एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की इतर भक्ती संप्रदायामध्ये
असा स्त्रीच्या रूप, स्त्रीत्व आणि दैवत असा सांधा जोडलेला नाही. तो फक्त वारकरी संप्रदायातच दिसतो, कारण वारकरी संप्रदायामध्ये हा स्त्रीतला पोषण करतं, वात्सल्य प्रदान. आता ती अनंत काळची माता या अर्थाने नाही म्हटलेलं, की हे जे स्त्रीत्व आहे, हे स्त्रीत्वामधून विधायक काहीतरी निर्माण करण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे. ते पोटेन्शियल स्त्रीमध्ये, की जगाला एक विधायक वळण, विधायक आकार देण्याची क्षमता, विजन स्त्रीमध्ये आहे, त्या स्त्रीत्वामध्ये आहे. आणि म्हणून ती माऊली आहे. स्त्रीचं समर्पण आहे, स्त्रीचं स्वतःच्या पलीकडे जाऊन तिच्या ध्येयाप्रती समर्पित होणं आहे, तिच्या कार्याप्रती समर्पित होणं आहे, आणि निरपेक्ष प्रेम करण्याची अफाट ताकद स्त्रीमध्ये आहे. आणि ते प्रेम करण्याची नुसती शक्ती स्त्रीमध्ये नाहीये, ते प्रेम हे नवं जग निर्माण करणं आहे, नवा आकार देणं आहे, नवनिर्मिती करणं आहे, हे आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायातल्या संतांनी स्त्रीच्या नजरेतून विरह भावनेचं वर्णन करणाऱ्या विराण्या लिहिल्या. तेव्हा ज्ञानेश्वर हे पुरुष देहाचा त्याग करून स्त्री मनाशी एकरूप होतात. ते एका अर्थाने जेंडरलेस होतात, की तो समर्पण भाव, ती पॅशनेट जी उत्कटता आहे, ती समर्पित होणं आहे, आणि ती निरपेक्ष वृत्ती आहे स्त्रीमध्ये, तो निरपेक्ष भाव आहे, तो पुरुषामध्ये नाही आहे. कारण तो मालकी हक्क गाजवणार आहे, त्याला तितकं तटस्थ, निरपेक्ष, निरामय नाही होता येत, त्याला तितकं निरपेक्ष प्रेम नाही करता येत, कारण आपण तो प्रोव्हायडर, पोषण करता म्हणून बघितलंय, कुटुंबाचा करता पुरुष म्हणून बघितलंय. त्यामुळे त्याच्यातला सत्ता गाजवणारा मालक हा सतत जागा असतो. आणि स्त्रीत्व मात्र स्वतःच्या सगळ्या कक्षा ओलांडून, स्वतःला विसरून समर्पण स्त्रीमध्ये आणि चिवटपणे संघर्ष करणं, हा स्त्रीचा बायबर्थ, निसर्गाने दिलेली स्त्रीची ती ताकद आहे, की ही सातत्य आहे, समर्पण आहे, निष्ठा आहे, संकल्पसिद्धी आहे स्त्रीमध्ये. आणि टिकून राहणं म्हणजे आशा बगेंच्या एका कथेमध्ये असं वाक्य आहे, की स्त्रीची, बाईची जात ही निवडुंगासारखी असते, वाळवंटात सुद्धा उगवून येणारी. हे स्त्रीत्व आहे. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी स्त्रीत्वाची ही ताकद जाणलेली होती, शक्ती जाणलेली होती. म्हणून ते विराण्या रचताना स्त्रीच्या नजरेतून भक्तीचं वर्णन करतात. आपण जसं आता ज्ञानेश्वरांचा उल्लेख झाला है ना, तर ज्या मुक्ताबाई होत्या त्यांच्यापेक्षा छोट्या होत्या, इव्हन चांगदेवांपेक्षा पण छोट्या होत्या ना. चांगदेवांनी सुद्धा छोट्या असून सुद्धा मुक्ताबाईंना त्यांचं गुरु मानलं होतं त्या काळात. आणि ज्ञानेश्वर माऊली जेव्हा, प्रख्यात एक आहे, कथा आहे, की जेव्हा ते रुसले होते, जेव्हा ते बाकीच्या त्यांच्या जे आजूबाजूला त्यांना त्रास देणारी लोक होती, त्यांना कंटाळून ते एका झोपडीत गेले आणि तिकडे ते बसले. आणि ते जेव्हा नाराज होते तेव्हा मुक्ताबाई त्यांच्याकडे गेलेले आणि त्यांनी एक प्रसिद्ध अभंग आहे की ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून, तो गायला. आणि त्यानंतर संत असूनही ज्ञानेश्वरांना तेव्हा नंतर रिअलाईज झालं की अरे नाही खरंच, आणि मग ते बाहेर आले. तर त्या काळात सुद्धा लहान असूनही स्त्रीला गुरु मानलेलं, तर त्या काळात सुद्धा स्त्रीला तेवढा दर्जा मिळालेला. मग हा दर्जा आत्ताच्या काळापर्यंत एवढा ढासळत का गेलेला आहे? एक तो जो ताटीच्या अभंगाची गोष्ट आहे, मुळात प्रसंग जो आहे, की ही सगळी मुलं जी आहे ती ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी गृहस्थाश्रमातून ते संन्यस्त झाले, आणि संन्यस्त झाल्यानंतर गुरुच्याच आज्ञेवरून परत एकदा प्रपंचामध्ये आले. आणि त्यामुळे हे त्या धर्मव्यवस्थेला, धर्मपीठाला मान्य नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे पुन्हा ब्राह्मण्य म्हणजे मुख्य प्रवाहात येणं किंवा ब्राह्मण मुंज करण्याचा अधिकार देणं जो आहे भाग, ते मागायला गेले. तेव्हा त्याची शिक्षा काय सांगितली, तर ती देहत्यागाची, देहांत प्रायश्चित्त सांगितलं. ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे ही मुलं वाळीत टाकली सगळी भावंड, आणि संन्यासाची पोरं म्हणून त्यांना हिणवलं गेलं. आणि वाळीत टाकल्यानंतर
नाथ संप्रदायाचे भोजलिंग काकांनी त्यांचं पोषण केलं. आजही आळंदीला त्याची त्या भोजलिंग काकांची समाधी आहे. असाच एक प्रसंग होता की सातत्यानं हे होत असणार आहे की ज्ञानेश्वरांना संन्यासाची पोरं म्हणून सातत्यानं हिणवल्यामुळं ज्ञानेश्वर नाराज झाले आणि एका अत्यंत अशा उद्वेगाने ते झोपडीमध्ये आले आणि ते दार बंद केलं. आणि ते दार बंद करून आधी ते बसले जगावर नाराज होऊन रुसून. आता तो प्रसंग जो आहे तो मुक्ताबाईंनी आधी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असणार आहे. दार उघडण्यासाठी त्यांना मनवलं असणार आहे, त्यांना त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला असणार आहे. पण ज्ञानेश्वरांनी त्याला दाद दिलेली नाहीये. आणि मग शेवटी झोपडीचं दार बंद करून आत बसलेले ज्ञानेश्वर आणि बाहेरून झोपडीच्या दारामधून दार बंद आहे आणि त्याच्या पलीकडून मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना संवाद साधतायत. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बरोबर. की आणि हा संबंध काय आहे तर ज्ञानेश्वरांना त्या म्हणतात की संत कोणाला म्हणावे, संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे. आणि जग झाले वन्नी आपण पाणी व्हावं, म्हणजे जगाचे योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा. की मन तुमचं जे आहे ते उदार करा, व्यापक करा. हा जो आघात झालेला आहे, हा जो अहंकार तुमच्या मीपणाला कुठेतरी धक्का म्हणजे तो त्याच्यावर आघात झालेला आहे. हा मीपणा जो आहे, ही जी भावविवशता आहे, ही बाजूला सारा आणि जगावर प्रेम करा आणि मायेनं ते अपराध पोटात घाला आणि तुम्ही संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे. असं संत व्हायचं असेल तर जगाचे आघात सोसावेच लागणार आहेत. आणि संत कोणाला म्हणावे याची व्याख्या पहिल्यांदा संत हे मूल्य आणि त्या मूल्याचा अर्थ काय हा मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना सांगितला. हा सगळाच संवाद आपण बघितला तर हा जगातला पहिला स्त्री पुरुष संवाद आहे की जो समतेच्या पातळीवर झालेला संवाद आहे. आणि याचं महत्त्व आपण जाणून घेतलं नाही, आपण त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं नाही, आपण फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे पाहिलं. आणि त्यामुळे त्याचे पुन्हा संत आणि समाज याचं काहीतरी एक संबंध आहे, स्त्रीचा समाजाशी संबंध आहे, या बाजूने आपण पाहिलंच नाही. आणि म्हणून ही स्त्री पुरुष समतेवर आधारित असलेल्या संवादाकडं आपण केवळ एक भक्तिरचना म्हणून पाहत गेलो किंवा सांप्रदायिक दृष्टिकोनातून आपण पाहत गेलो. पण त्या पलीकडे ती भावंड होती, ती माणसं होती. आणि मला असं वाटतं की ताटीचा अभंग हा एक ज्ञानेश्वरांचा पण एक माणूस असण्याचंच दर्शन आहे की एक आघात झालेला आहे आणि दुखावलेले ज्ञानेश्वर आपल्याला दिसतात. तर वारकरी संप्रदायाने तो संबंध संतांमधलं माणूस पण जे आहे ते लक्षात घेतलं. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की पुढे काय झालं तर तो जो आक्रमण जे आहेत, परकीय आक्रमण झाली 14व्या शतकानंतर, पुढे तो वाढत गेला तो जोर. याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुमच्या संस्कृतीवर, तुमच्या धर्मावर आक्रमण होतं, समाजावर आक्रमण होतं, तेव्हा आजही स्त्री ही ॲसेट समजली जाते, संपत्ती समजली जाते. म्हणजे हे फक्त माणसांच्याच जगात आहे का तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल की व्यंकटेश माडगुळकरांची रूपांतरित कादंबरी आहे सत्तांतर नावाची. माकडांच्या 2 टोळ्यांमधला संघर्ष आहे आणि त्या संघर्षामध्ये पण दुसऱ्या टोळीतल्या मादी असलेल्या माकडिणी आहेत, त्यांना पळवून आणणं हा त्या संघर्षाचा भाग आहे. त्यामुळं हा जो शरीरावर सत्ता गाजवणं हा जो भाग आहे हा होतो. आणि त्यामुळे स्त्रियांची विटंबना किंवा स्त्रियांना भ्रष्ट करणं हा त्या आक्रमणाचा किंवा पुरुषसत्ता प्रधानतेचाच तो एक भाग असतो. आणि तो त्याच्यातून मग स्त्रियांवरची बंधनं ही अधिक कठोर होतात. आणि ते जे उदार व्यापक जे काही स्त्रीच्या क्षमतांचा विकास करणारं जे काही वातावरण आहे, जे काही प्रयत्न आहे, त्याला खीळ बसते. स्त्रीचं वस्तुकरण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या
दृष्टिकोनातून झालेलं असतं. धर्मसत्तेचं जेव्हा वर्चस्व आपल्याला आजही दिसतं, तेव्हा स्त्री ही संपत्ती समजली जाते. आमच्या स्त्रिया, आमच्या बायका, असा जो उल्लेख आजही होतो, हा आमच्या म्हणजे काय? या माझ्या मालकी हक्काच्या, आमच्या समाजाच्या, आमच्या धर्माच्या. तर ही पुरुषसत्ता सांगण्याचाच एक भाग आहे आणि तो वेगवेगळ्या काळामध्ये होतोय आणि त्याच्यात गेला तो स्त्रीचा सगळा जो मुक्त असण्याचा जो जी तिची जाणीव आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, सातत्यानं तो अर्थ सांगावा लागतो, संघर्ष करावा लागतो, सर्व काळात करावा लागला. कारण स्त्रीकडे बघण्याचं स्त्री हे मूल जन्माला घालणारं साधन आहे असंच पाहिलं जातं, किंवा स्त्री हा मोहवश करणारा काहीतरी प्रकार आहे. या पद्धतीनं ती माणूस आहे म्हणून तिच्याकडे पाहिलं जात नाही, तिच्या मनाचा विचार होत नाही, तिच्या शरीराचा विचार होतो, तिच्या मेंदूचा विचार तर फारच प्रगल्भ होण्याची लक्षणं आहे. असं आजही दिसतं आपल्याला. त्यामुळे हे होतं, असा तो भाग आहे. जसं तुम्ही आता स्त्रीबद्दल किंवा स्त्रीच्या वेगवेगळ्या संघर्षाबद्दल बोललात, अलीकडच्या काळात एक खूप फेमस आपण टर्म वापरतो, वुमन एम्पॉवरमेंट, है ना? कारण की जी अबला स्त्री आहे तिला सबला करण्यासाठी आपण ते प्रयत्न चालू आहेत, सरकारचे प्रयत्न चालू आहेत, आपले प्रयत्न चालू आहेत सगळ्यांचेच. आणि वेगवेगळ्या प्रकारे महिला प्रत्येक विषयात किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये वरचढ करतायत. पण मी जेव्हा आधीच्या काळाबद्दल विचार करते, जेव्हा मी स्त्री संतांबद्दल विचार करते, मला असं वाटतं की ह्या सर्व स्त्रिया पहिलेपासूनच एम्पॉवर्ड होत्या. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी जेव्हा अभंग रचले, ओव्या रचल्या, तेव्हा त्यांनी त्यात वेदांचाही उल्लेख केलेला आणि रोजच्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या संसारातल्या गोष्टी आहेत त्या त्यांनी ओव्यांमधून त्यांनी सांगितल्या ना. जात्यावर त्या काम करत 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 सांगितल्या. त्यांनी आजूबाजूच्या त्यांच्या ज्या महिला मैत्रिणी असतील किंवा त्यांच्या आता जसं वारीला येतात, वारीत अभंग गाऊन, ओव्या गाऊन त्यांनी सगळ्यांना पुढे घेऊन जाण्याचा त्यांनी विचार केला. स्त्री तर आधीपासूनच एम्पॉवर्ड होती. जसं आता आपण डिस्कस केलं की ज्ञानेश्वर माऊली सुद्धा मुक्ताबाईंच्या काही गोष्टी उपदेश ऐकला त्यांनी. ही पण खूप मोठी गोष्ट झाली माझ्या मते. तर असं मध्यंतरी काय घडलं की स्त्रीला आपल्याला एम्पॉवर करावं लागतंय, म्हणजे जी ऑलरेडी सबला होती तिला अबला करून परत अबला नारीला आपण सबला करतोय. काय होतं, दोन गोष्टी आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की स्त्री हे जातीसंस्थेचं द्वार आहे. जातीसंस्था, वंशशुद्धीची कल्पना ही स्त्रीचं अपत्य जन्माशी किंवा तिच्या मातृत्वाशी संबंधित आहे, जोडलेली आहे. पुन्हा स्त्रीच्या जनन क्षमतेवर अधिकार कोणाचा आहे हा कळीचा मुद्दा आहे. इथं स्त्रीच्या शरीरावर हक्क सांगणं आणि तिचा, आजही स्त्री मूल जन्माला घालते पण मातृत्वाचा अधिकार स्त्रीला आहे का? नाहीये तो. हा त्यातला सगळ्यात, म्हणजे सर्व काळामध्ये हा महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग कोणता आहे की स्त्रिया या पुरुष सत्तेच्या वाहक, एजंट पण आहेत. म्हणजे कोणतं की आपण स्त्रीला, म्हणजे ते जे सिमंदी बुवाचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे, कुठली स्त्री जन्मतः स्त्री नसते, ती स्त्री म्हणून घडवली जाते. बरोबर. मग ती जी पुरुष प्रधान संस्कृतीने रचलेली चौकट आहे की मी शालीन दिसली पाहिजे, मी कुलीन दिसली पाहिजे, मी सोज्वळ असली पाहिजे. बरोबर. हे जे स्त्रीत्वाचं डिफाईन केलेलं, स्त्रीत्व म्हणजे काय हे पुरुषाच्या नजरेतून स्त्रीत्वाची जी व्याख्या झालेली आहे त्या चौकटीत फिट बसण्याचा प्रयत्न स्त्रिया करतात आणि मग तिचा गौरव होतो ना. स्त्री ही क्षणकाळची पत्नी असते आणि अनंतकाळची माता असते. हा तिच्या मातृत्वाचा गौरव करायचा आणि तिच्यावर अत्याचार पण करायचे. हा जो डबल गेम आहे
दोन्हीकडे पुरुष सत्ताच दिसते. म्हणजे आमच्या समाजातल्या स्त्रियांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळावी म्हणून तिचे प्रोव्हायडर प्रमोटर कोण होतात? पुरुष होतात. पुरुष. आणि त्याचबरोबर दुसऱ्या समाजातल्या धर्मातल्या स्त्रीवर आम्ही अधिकार सांगणार, अत्याचार करणारा कोण आहे? दोन्हीकडे पुरुष सत्ताच बलवान होताना दिसते. आणि स्त्रियांना अंकित करणे ही जी मर्यादा आहे, की स्त्री ही स्वतंत्र व्यक्ती आहे, स्त्री ही माणूस आहे आणि स्त्री या समाजाचा आपल्याप्रमाणेच एक समान घटक आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या सगळ्या लेखनामध्ये स्त्री आणि पुरुष असा ते स्वतंत्र उल्लेख करतात. हा आपण महात्मा फुलेंचं म्हणणंच आहे की आपण काहीतरी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करतो म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार नाही करत आहे. हा समान मानवी हक्क आहे त्यांचा सुद्धा. ही इतकी स्त्रीच्या हक्काबद्दलची समूळ आणि प्रगल्भ जाण असणं हे बोटावर मोजणे इतकंच आहे. एखादेच महात्मा फुले असतात, एखादेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात, एखादे संत ज्ञानेश्वर असतात. हे लक्षात घ्या. काय होतंय आता, तुम्ही म्हणाला मगाशी तसं, की मुली शिकतायत अगदी वेगवेगळ्या ठिकाणी, त्या 12वीत पहिली काय बोर्डात येते, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. स्त्री शिक्षणामुळे स्त्री समाजात खूप मोकळेपणाने वावरतीये. ती तिचं ते पुरुषप्रधान स्त्रीत्व मागे टाकण्याचा प्रयत्न करतोय. पुरुष त्याची सत्ता सोडायला तयार नाहीये, त्याचा अहंकार अजून तो सोडत नाहीये. सत्ता कुणीच सहजासहजी सोडवतच नाही कुणाला. सत्ता ही धरून ठेवायची असते, सत्तेचा त्याग करायला खूप प्रगल्भता लागते. सांस्कृतिक साक्षरता ही नाहीये. आणि आपला सगळा जो प्रवास आहे, म्हणजे आपली जी विकासाची कल्पना असेल, सांस्कृतिक सामाजिक विकास आहे, हा फेमिनाईन नाहीये ना. हा स्त्री प्रधान कुठं आहे? स्त्री केंद्रित सामाजिक सांस्कृतिक साक्षरता आपली नाहीये, ती पुरुष प्रधान आहे. मग स्त्रियांना ते सोयीचं जातं, सोपं जातं, कदाचित संधी जास्त मिळतात की अरे ही चांगली बाई आहे बरं का, कारण का तिचं बोलणं सोज्वळ आहे, सात्विक आहे. आणि एक तीच फटकळ असेल तर आपण नको ती फार फटकळ आहे, तिला नको घ्यायला, असा आपण विचार करतो ना. काम कुठे बघतो, हा तो भाग होतो. म्हणजे हे एक छोटं उदाहरण. म्हणजे काय होतं तर शेवटी हे सत्तेचं राजकारण म्हणून जे स्त्रीवादी चळवळीमध्ये होतं, पर्सनलीच पॉलिटिकल, हा सत्तेचा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये पण कोण कुणाचं ऐकतो आणि कोण कुणाचं ऐकत नाही, हे सत्ताकारण आहे ना. तर त्यामुळे हे पर्सनलीच पॉलिटिकल सगळीकडे येतं. आणि ते काही स्त्रिया पुरुषांनी डिफाईन केलेलं स्त्रीत्वाच्या चौकटीत बसून पुरुष देत असलेल्या संधी स्वीकारून पुढे जातात. आणि त्या मग पुरुषप्रधान स्त्रीत्वाच्या किंवा पेट्रिआर्कीच्या पुरुष सत्तेच्या वाहक होतात आणि प्रगती साधतात. की ठीक आहे, तुम्ही एवढं देताय का, घेतो आम्ही. तुम्ही आम्हाला 33% आरक्षण देताय का, घेतो आम्ही. पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य स्त्रीकडे दिलंय का, आपण आहे का तिला? किती स्त्रिया आजच्या राजकारणात, समाजकारणात नेतृत्व करणाऱ्या किती स्त्रियांना निर्णय स्वातंत्र्य आहे? हे नाही आहे. कारण आपली सत्तेची वीण, सत्तेची जाण ही अजूनही पुरुषप्रधानच आहे. आणि म्हणून आपण आरक्षण देतो तेव्हा आपण संधी देतो, पण जसं सरळेची धाव कुंपणापर्यंत, याच्या पुढे तू नाही जायचं, निर्णय तू नाही घ्यायचा. निर्णय आम्हीच घेणार. तू फक्त निर्णय सांगायचे, तू फक्त प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या, निर्णय आधीच डिक्टेट आम्हीच करणार. जसं तुम्ही बोललात की आता 13 लाख जवळपास भाविक आहेत, वारकरी संप्रदायामध्ये जवळपास ट्रॅव्हल करत आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या अभ्यासानुसार की आता
वेगवेगळ्या काळानुसार, आता जसा मिलेनियल काळ आहे किंवा आता जेनझी काळ म्हणतोय आपण किंवा अल्फा काळ म्हणतोय, ती जी संख्या आहे वारकरी संप्रदायाची ती 13 लाखाहून ढासळत जाणार का? नाही, ती वाढतीये. व्हेरी नाईस. आता कितीतरी आय टी क्षेत्रातली तरुण मुलं मुली त्या वाटचाल करतायत. त्यानंतर वारी खूप डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेली जाते बरोबर. आणि वारीला खूप वेगवेगळे आयाम आलेले दिसतात. अटलांटामध्ये आपली पुण्यातलीच प्राजक्ता डेगवेकर नावाची आमची फर्ग्युसनचीच विद्यार्थिनी आहे. अच्छा. ती निसर्गवारी करते. व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करायचा, व्हेरी नाईस. झाडं लावायची आणि निसर्गाच्या सानिध्यात अभंग म्हणत जायचं. ते अभंग दिलेले असतात तिनं बरोबर, ते म्हणत जायचं आणि प्रत्येक वारकऱ्यानं अटलांटामध्ये मी रोज किती वाटचाल केली ती वाटचाल त्यांनी नोंदवायची. आणि मग त्याचा सुद्धा आपला जसा काल्याचा सोहळा असतो तसा तिचा पण समारोपाचा असतो. तसंच तुळशी वृंदावन परदेशामध्ये अशा पद्धतीनं निसर्गवारीच्या माध्यमातून वारीचीच परंपरा जोपासण्याचा एक वेगळा प्रयत्न ती मुलगी आज करते आणि तिला खूप छान प्रतिसाद मिळतो. तर हे खूप मला आशादायक वाटतं. मी समर्थ रामदासांच्या शिष्या वेणाबाई ह्यांच्याविषयी मध्यंतरी वाचले होते. तर त्या बालविधवा झालेल्या. विधवा झाल्यानंतर सुद्धा त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि त्या खूप ओवी लिहायच्या किंवा अभंग गायच्या. त्या काळात एका विधवा महिलेकडून ओवी ऐकून घेणं किंवा अभंग ऐकून घेणं हे तेवढंच कठीण होतं का? हो, होतं कठीण. कुठल्या अर्थाने? वेणाबाईच नाही, म्हणजे पहिली जी संत कवयित्री आहे महदंबा, ही सुद्धा बालविधवा. आता त्या काळामध्ये मुलींची लग्न जी आहेत ती बालवयातच व्हायची. आणि त्या विधवांची स्थिती, एक तर सती जाणं आणि समाजात त्यांना अत्यंत प्राण्यासारखंच राहावं लागायचं. मग या सगळ्या विधवा झालेल्या या विधवा या भक्तिमार्गाकडे, कारण त्यावेळी ना तुम्हाला दुसरा ऑप्शन काय आहे, पर्याय काय आहे, वेगळा जगायचं असेल तर तुम्हाला वेगळा, म्हणजे संसारामध्ये तुम्हाला प्राण्यासारखंच वागवलं जातंय. मुंडन करून, अलवण नेसून, कुठल्याही सण समारंभांमध्ये पुढे यायचं नाही तिनं. एका अंधाऱ्या खोलीत एक वेळचं थोडंसं खाऊन जगायचं अंधाऱ्या खोलीत, असं आयुष्य होतं. आणि त्यामुळे या स्त्रिया संसारात असून नसल्यासारख्या होत्या. परत या स्त्रियांवर इतर म्हणजे परपुरुषाची वाकडी नजर ही पडतच होती. याही अर्थाने यांना स्वतःला मोह झाल्यामुळं या ज्याला आपण पाऊल वाकडं पडणं वगैरे असं सांकेतिक भाषेत म्हटलं जातं आणि त्यामुळं त्यांना मातृत्व येत होतं. त्याच्यासाठी फुल्यांनी विशेष प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. तर असं ते सगळं जगणं होतं. त्यामुळे या स्त्रियांना संसारापासून अलिप्त होणं, मग दुसरा मार्ग कोणता होता, तर तो अध्यात्माचा मार्ग होता. आणि त्यामुळं महदंबा काय किंवा वेणाबाई काय या भक्तिमार्गाकडे आल्या आणि भक्तिमार्गाकडे आल्यानंतर तिथं त्यांना सन्मानाने जगणं मिळत होतं. तिथं त्यांना भक्त म्हणून एक स्वतंत्र ओळख मिळत होती. आता वेणाबाईंच्या बाबतीत काय आहे, तर वेणाबाईंची ही रामाची भक्ती त्यांच्या कुटुंबामध्ये मान्य नव्हती. त्यांना विषप्रयोग झालेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि वेणाबाईंनी त्याच्याबद्दल बोललेच नाहीये. समर्थ संप्रदायातल्या दुसऱ्या स्त्री शिष्यानं त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि मग रामदास स्वामींनी स्त्रियांच्या अंगी असणारं व्यवस्थापन कौशल्य जे आहे की अनेक मल्टीटास्क, एकाच वेळी अनेक कामं बायका करत असतात आणि व्यवस्थित करत असतात, हे जे मॅनेजमेंट स्किल्स, व्यवस्थापन कौशल्य आहे बाईच्या, म्हणजे बाईच्या व्यक्तिमत्वाचा तो एक भाग आहे की एका वेळी एकच काम, दुसरं काम करताना पुरुष गडबडतो, बरोबर, तो वेंधळेपणा करायला लागतो. बाई मात्र एका वेळी 4 कामं अत्यंत सहजतेने करत असते. या व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग रामदास स्वामींनी मठाच्या व्यवस्थापनासाठी तो अधिकार दिला वेणाबाईंनी. आणि हा तिचा स्त्रीत्वाचा सन्मान आहे, हा तिच्या क्षमतेचा आदर आहे. वेणाबाईंच्या क्षमतेचा आदर हे ओळखणं आणि तिला समाजमान्यता देणं हे रामदास स्वामींनी केलं. हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. आता असं पुरुष करेल का? खूप मोठा प्रश्न आहे. खरंय. अशा प्रकारे आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत.
माझा शेवटचा प्रश्न किंवा एक रिक्वेस्ट आपण म्हणू शकतो. खूप सारे आपल्या संत आहेत, त्यांनी जात्यावर काम करता करता अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या, है ना. तर बहिणाबाईंनी पण भरपूर त्यांच्या आयुष्यात संघर्ष केला, त्यांच्या संसारात संघर्ष केला, त्यांना सासुरवासही खूप झाला. इवन बाकीच्या पण ज्या संत आहेत त्यांच्या पण आयुष्यात त्यांनी भरपूर सासुरवास वगैरे केला. आजच्या ज्या महिला आहेत कुठेतरी त्यांच्या पण आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी संघर्ष. वरखाली चालू आहेत, खूप संघर्ष आहेत. काही काही स्त्रिया अगदीच विवाह बंधनात न अडकण्याचा निर्णय घेतात. काही काही ज्या स्त्रिया आहेत ज्या ऑलरेडी विवाह बंधनात आहेत त्या घटस्फोटाचा विचार करतात किंवा विभक्त राहण्याचा विचार करतात. तर ह्यांच्यासाठी आजही लागू होणारी अशी कुठली अभंग आहे का किंवा अशी एखादी ओवी आहे का की जी तुम्ही आम्हाला सांगू शकता? जनाबाईंनी जे सांगितलेलं आहे तेच मी परत एकदा सांगेन, हां. सगळ्या स्त्रियांना सांगेन, स्त्री जन्म म्हणूनही न व्हावे उदास. वा, मोठं वाक्य आहे माझ्यासाठी सुद्धा आणि खूप काही शिकायला मिळालं तुमच्यामुळे मॅडम. थँक्यू व्हेरी मच. आपण पुन्हा भेटूया.